गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझा आवाज येतो सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, डेटा कन्व्हर्टर पॉइंट चालू झाला होता. त्याच्यामध्ये डीएसी मीन्स डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर हा पार्ट आपला चालू झालेला आहे. ओके. त्याच्यामधलं फर्स्ट बघितलं होतं बघा, वेटेड रजिस्टर डीएसी मीन्स डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर बघितलं होता. कोणता? बायनरी वेटेड रजिस्टर डीएसी हा पॉइंट आपला झाला होता कव्हर. नेक्स्ट पॉइंट आहे आर टू आर लॅडर सर्किट किंवा डीएसी असं सुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता. बघा, आता स्क्रीन मी प्रेझेंट करते. विजिबल आहे का सांगा? बघा, हे जे आहे आर टू आर लॅडर डीएसी आहे, ते काय केलं जातं त्याच्यामध्ये आर आणि टू आर हे काय केले जातात, लॅडर मीन सिरीज मध्ये कनेक्ट केले जातात. हे जे आहे आर टू आर लॅडर जे आहे ते आपण डिसएडव्हान्टेज आपण बायनरी वेटेड रजिस्टर पासून काही डिसएडव्हान्टेज आहे ते ओव्हरकम करण्यासाठी आपण आर टू आर लॅडर डीएसी प्रोड्यूस केली आहे किंवा डेव्हलप केली आहे. याच्यामध्ये आर टू आर लॅडर जे आहे ते नेटवर्क यूज केलं आहे. लॅडर मीन्स नथिंग बट द सिरीज मध्ये कनेक्ट केलं आहे इन द इन्व्हर्टिंग ऍडर सर्किट. इन्व्हर्टिंग ऍडर सर्किट म्हणजे काय? इन्व्हर्टिंग टर्मिनलला तुम्ही ऍडर सर्किट कनेक्ट करायचं आहे. कशाचं? आर आणि टू आर लॅडरचं. आता हे जे सर्किट डायग्राम आहे ती 3 बिट आर टू आर लॅडर डीएससी आहे. याच्यामध्ये बघा, जशी आपल्याला लास्ट होती तशीच आहे, सेम काहीच बदल नाहीये. फक्त बघा, डायग्राम मध्ये थोडासा चेंज काय होतं, इथं आर एफ होतं बरोबर. तिथं मी काय केलंय, टू आर केलंय आणि विथ द रजिस्टर लोड आर. हे आर आणि हे टू आर काय आहेत, सिरीज मध्ये कनेक्टेड आहे इन द निगेटिव्ह टर्मिनल मीन्स इन्व्हर्टिंग टर्मिनल. आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल तो काय आहे, सिम्पली जसा ग्राउंडेड केला होता तसाच ग्राउंडेड आहे. आणि हे जे आहे ते ऍडर सर्किट आहे. दिस इज नथिंग बट द ऍडर सर्किट. आता याच्यामध्ये बघा, आर टू आर हे कनेक्ट आहे, आर टू आर आणि इथे आर असते आणि आर म्हणजे डबल आर आपण का केलेला आहे, म्हणून टू आर आणि टू आर हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं आहे. ओके. कारण हा लोड रजिस्टर आहे त्यामुळे याच्यामध्ये जास्त आपल्याला टू आर करायचं. त्यामुळे आर टू आर आर टू आर आर टू आर असं सुद्धा म्हणू शकता किंवा आर टू आर हे आर आणि हे टू आर. दिस इज नथिंग बट द आर टू आर लॅडर आहे. आणि हे काय आहे, लोड रजिस्टर आहे त्यामुळे मी टू आर घेतली, व्हॅल्यू जास्त घेतली आणि इथं पण टू आर ची व्हॅल्यू घेतली. म्हणजे आर एफ ची जी व्हॅल्यू आहे ती टू आर अशी कन्सिडर केली आहे. आणि हे काय आहे, B2 B1 आणि B0 हे काय आहेत, डिजिटल इनपुट्स आहेत. B0 इज नथिंग बट द लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे आणि B2 इज इक्वल टू मोस्ट सिग्निफिकंट बीट आहे. आता बघा, इथून आपल्याला हे स्विच थ्रू काय करायचं, आपण 0 किंवा 1 जे आहे ते द्यायचे ऍज अ इनपुट म्हणून. B0 B2 असेल तर 0 ग्राउंड केला असेल तर इथून 0 जातं आणि इथं असेल तर 1 जातं. आणि ह्याला काय कनेक्ट केलंय, -VR मीन्स मायनस व्होल्टेज रेफरन्स दिलेला आहे. रेफरन्स म्हणजे काय, आपल्याला मायनस व्होल्टेज दिलेला आहे. मायनस का दिलं आहे, कारण हे इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट करायचं आहे त्यामुळे आपण त्याला निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज ऍज अ अप्लाइड म्हणून दिलेला आहे. दिस इज द ऍडर इन्व्हर्टिंग ऍडर सर्किट. ओके, हे समजलंय. दिस इज द व्ही आउट मीन्स आउटपुट व्होल्टेज. दिस इज द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. दिस इज द इन्व्हर्टिंग टर्मिनल होल. दिस इज द ओपॅम्प आयसी. हे समजलंय इथं, हे कनेक्शन कळालंय? येस मॅम. ओके. आता बघा, ह्याच्यामध्ये काय करायचंय, हे इक्वेशन काढण्यासाठी हे तुम्हाला एक्झाम मध्ये नसणार आहे. इक्वेशन हेच सिम्प्लिफाय करणं खूप डिफिकल्ट आहे कारण ही आर आणि टू आर हे लॅडर नेटवर्क आहे आणि हे आपण एन बीट मध्ये यूज करतो त्यामुळे ह्याचं इक्वेशन खूप लेंदी होतं आणि काढण्यासाठी ते म्हणजे अनालाइज करण्यासाठी किंवा रिडक्शन मेथड मध्ये हे करायचं म्हणलं, इक्वेशन फाइंड आउट करायचं म्हणलं तर खूप डिफिकल्ट होतं. त्यामुळे ह्याच्या म्हणजे तुम्हाला सिलेबसला फक्त ह्याची थेरोटिकली पार्ट आहे. म्हणजे ही फक्त ब्लॉक डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची आणि ह्याचं वर्किंग लिहायचं. वर्किंग मध्ये काय लिहायचं, तर हे कशाला कनेक्ट आहे म्हणजे काय लिहायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्व्हर्टिंग ऍडर सर्किट इज कनेक्टेड टू द इन्व्हर्टिंग पॉइंट आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज अ ग्राउंडेड वीज आणि काय म्हणायचं, R2R इज नथिंग बट द लॅडर
DAC. Ladder means nothing but the connected with the series हे सांगायचं. आणि B2, B1, B0 इज कनेक्टेड विथ द स्विच. स्विचेस कनेक्टेड केलेले आहेत. आणि इथून आपण काय करतोय, इथून B0, B1, B2 इथून आपण 0 आणि 1 देतो अकॉर्डिंगली बायनरी नंबर. इथपर्यंत कळतंय? फक्त आपल्याला सांगायचं आहे. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काही पॉइंट हे देते, वेळ देते, त्यावेळेस तुमचे काही डाऊट्स असतील त्यावेळेस क्लिअर करा. ओके. इथून MSB आणि LSB बीट आहेत. म्हणजे B2 हा MSB बीट आहे आणि B1 हा लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे. हे आणि जर समजा V रेफरन्स जर असेल जास्त, म्हणजे आता इथून बघा, इथे काय दिलं, सिम्पली आपण हे डायग्राम ड्रॉ केली. आता बघा, इथे जर समजा आपलं V0 आहे, V रेफरन्स जर जास्त असेल तर काय होणार, आपल्याला इक्वल टू 1 येणार. आणि V रेफरन्स जर कमी असेल तर आपल्याला 0 येणार. दिस इज द कन्वर्ट टू द डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट. ओके. कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? येस, आता विचारा, कुणाला काही डाऊट आहे? इन्व्हर्टिंग म्हणजे नक्की काय आहे? इन्व्हर्टिंग म्हणजे निगेटिव्ह पॉइंट, निगेटिव्ह टर्मिनल मीन्स इन्व्हर्टिंग टर्मिनल. ओपॅमला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या ऐवजी आपण काय म्हणतो, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. पॉझिटिव्ह म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग आणि निगेटिव्ह म्हणजे इन्व्हर्टिंग. म्हणजे आपल्याला जे व्होल्टेज जे आहे ते इन्व्हर्टिंग म्हणजे शिफ्ट होतं. जे सिग्नल नक्की काय आहे? ओपॅम हा IC आहे जो की आपल्याला एखादा सिग्नल असेल त्याला ऍम्प्लिफाय करतो. म्हणजे आता हा असा सिग्नल असेल, ओके, दिस इज द सिग्नल. तर तो ओपॅम काय करतो, त्याची स्ट्रेंथ वाढवतो. कशी वाढवतो बघा, असं वाढवतो. म्हणजे सिग्नल हाय फ्रिक्वेन्सी, हाय ह्याचा ऍम्प्लिफाय जो आहे म्हणजे ऍम्प्लिट्यूड त्याचा जास्त देतो. दिस इज नथिंग बट द ओपॅम. त्याला ऑपरेशनल ऍम्प्लिफायर म्हणू शकता. याच्यामध्ये तुम्ही काय केलंय, ऍज अ ऍडर यूज केलंय, त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, ऍडिंग होते. हे सिरीज मध्ये कनेक्ट आहे म्हणल्यानंतर व्होल्टेज काय होतात, ऍड होतात. ऍड होऊन कुठे येत आहे, इन्व्हर्टिंग टर्मिनलला येत आहे. इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे काय, तर निगेटिव्ह टर्मिनल. याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह पॉझिटिव्हच्या ऐवजी इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. आता बघा, इन्व्हर्टिंग म्हणजे काय होतं, असं सिग्नल असेल, ओके, असा सिग्नल दिलेला आहे तुम्ही, आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलला काय जातं, तर असं जातं, 180 शिफ्ट होतं. समजतंय? आणि नॉन इन्व्हर्टिंगला कसं जातं, सिम्पली जसं आहे तसा जातो. यस, समजले हे? दिस इज द नॉन इन्व्हर्टिंग आणि दिस इज द इन्व्हर्टिंग टर्मिनल. हाच फरक आहे याच्यामध्ये. त्यामुळे आपण देताना इथं व्होल्टेज जे आहे ते निगेटिव्ह देतो. म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हावं यासाठी. समजले हे? याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असं आहे की तुम्ही दोनच प्रकारचे रेजिस्टर युज करता, म्हणजे R आणि 2R. जर समजा तुमचा R हा 30 ओहमचा असेल किंवा 33K चा असेल तर 2R किती येणार, 3 × 2 म्हणजे 6K चा. म्हणजे तुम्ही फक्त दोनच व्हॅल्यू पर्टिक्युलर सर्किट मध्ये युज करू शकता, RR च्या व्हॅल्यूज आणि 2R च्या व्हॅल्यूज. दिस इज द ऍडव्हान्टेज. त्यामुळे काय होतं, जे आपल्याला सिग्नल जो आहे म्हणजे अॅनालॉगचं आहे ते आपल्याला आउटपुट जे आहे ना ते ऍक्युरेट मिळतं. कारण की याच्यामध्ये दोनच रजिस्टर यूज केलेले आहेत, त्यामुळे त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला ऍक्युरेट मिळते. त्यामुळे आपल्याला आउटपुट सिग्नल जो आहे तो पण आपल्याला ऍक्युरेट फॉर्म मध्ये मिळतो. समजलं हे? हे झालं R2R लॅडर सर्किट. इथे ह्याच्यात कुणाला काही डाऊट आहे? ऍडव्हान्टेज म्हणलं तर फक्त याच्यामध्ये 2 रेजिस्टर यूज करतो, त्यामुळे आपल्याला आउटपुट हे ऍक्युरेट मिळतं. म्हणजे जसं सेम डिजिटल जे सिग्नल्स दिलेले आहेत त्याच्या इक्विव्हॅलंट मध्ये आपल्याला अॅनालॉग व्होल्टेज मिळतं. बघा इथं आहे 2 व्हॅल्यूज यूज केल्यात आहेत, R आणि R. तो त्यामुळे काय होतं, त्याला सिलेक्ट करण्यासाठी आणि डिझाईन करण्यासाठी सोपं होतं हे सर्किट. दिस इज द R2R लॅडर DS. हे समजलं असेल तर पुढे जायचं. यस,
बघा नेक्स्ट पॉइंट आहे डायरेक्ट टाईप डीएसी. म्हणजे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, डायरेक्ट टाईप डीएसी. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पहिल्यांदा बघा डीएडीसी म्हणजे काय. एडीसी इज नथिंग बट द अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. म्हणजे अॅनालॉग सिग्नल जो आहे तो कन्वर्ट टू द डिजिटल फॉर्म मध्ये करायचा आहे. म्हणजे अॅनालॉग सिग्नल ऑब्विसली व्होल्टेज फॉर्म मध्ये असेल, त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचे, बायनरी फॉर्मॅट मध्ये 0 आणि 1 च्या कॉम्बिनेशन मध्ये. मग याची ब्लॉक डायग्राम कशी होणार, सिम्पली अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला काय दिले, ऍज अ इनपुट म्हणून अॅनालॉग सिग्नल आणि ऍज अ आउटपुट म्हणून डिजिटल आउटपुट. डिजिटल सिग्नल आपल्याला मॅम आउटपुट. यस मॅम ती लाईन आहे ना डिजिटल आउटपुटची, त्याच्यावर असं म्हणजे क्रॉस लाईन का दिली मॅम तिथे? तसं काही नाहीये की असं म्हणजे द्यावंच असं नाही, आउटपुट आहे म्हणून क्रॉस केलंय, डिजिटल फॉर्म मध्ये आहे म्हणून केलेलं आहे. आता बघा तुम्ही लास्ट टाइम डिजिटल बघितलं होतं काय नाही का ते ते डिजिटल आउटपुटचं? हा ते साइन आहे. थांबा एकच मिनिट मला दाखवते. साइन मध्ये काही हो का इथे बघा डिजिटल इनपुट. हे समजण्यासाठी आपल्याला की कोणतं डिजिटल म्हणू शकता, कुणाला अॅनालॉग म्हणू शकता, म्हणून हे साइन केलेलं आहे. म्हणजे डिजिटल साठी ते साइन आहे का, म्हणजे सिम्बॉल आहे का? साठी ते सिम्बॉल आहे आणि हे अॅनालॉग साठी सिम्पली आहे. ओके, हे सिम्बॉल आहे ह्याचं डिजिटल आउटपुट म्हणजे डिजिटल सिग्नलचं. कारण की कोणतेही वेव अशी कंटिन्यू नाहीये, त्यामुळे हे क्रॉस केलं म्हणजे ते सिम्बॉल आहे, सिम्बॉलिक रिप्रेझेंट केलं जातं. आता बघा इथे काय आहे, सिम्पली अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 टाईपचे तुम्हाला अॅनालॉग टू कन्व्हर्टर हे मिळतात. एक आहे डायरेक्ट टाईप एडीसी म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि इनडायरेक्ट टाईप एडीसी. आता डायरेक्ट टाईप काय आहे बघा, पहिल्यांदा आपण डायरेक्ट टाईप बघूया आणि नंतर इनडायरेक्ट टाईप मध्ये पुढे जाऊया. आता बघा डायरेक्ट टाईप एडीसी मध्ये काय करायचंय, तर डायरेक्ट टाईप एडीसी काय करतो, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन कसं करतो, डायरेक्टली करतो बाय युटिलायझिंग द इंटरनली जनरेटेड इक्विव्हॅलंट डिजिटल कोड. म्हणजे काय करतो तो डायरेक्ट युटिलाइज करतो. कसा करतो, जो आपल्याला इनपुट आलेला आहे त्याचं कंपॅरिझन करतो. म्हणजे अॅनालॉग इनपुटचं कंपॅरिझन करतो कशाबरोबर, जो आपल्याला इनपुट आले त्याच्या बरोबर करतो आणि बायनरी कोड आहे तो जनरेट करतो. समजते का? लक्षात ठेवा काय म्हणले मी, बायनरी जे डिजिटल मध्ये कसं कन्वर्ट करतो, डायरेक्ट करतो. जर तो बायनरी कोड आलेला आहे म्हणजे एडीसी ऍज अ इनपुट येणार, मग तो काय करायचं, बायनरी कोड विथ अॅनालॉग इनपुट हे काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं आणि आपल्याला डायरेक्ट त्याचं आउटपुट मिळतं. म्हणजे कसं, एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे जर तुमचं 5 व्होल्ट जर आउटपुट आलं म्हणजे इनपुट काय आलं 5 व्होल्टेज आलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त आलं, तर ते आपल्याला डायरेक्ट कम्पेअर करायचं. कशाबरोबर कम्पेअर करायचे, त्याला 2 व्होल्टेज द्यायचे. कसे बघा, पहिलं व्होल्टेज जे असणार आहे ते स्टँडर्ड असणार आहे म्हणजे ते 5 व्होल्ट असणार आहे. ओके, ते 5 व्होल्ट एका सर्किटला दिलं तर आपलं जे आलेलं आहे ते काय करायचं, त्या 5 व्होल्ट बरोबर कम्पेअर करायचं. कसं, तर आलेलं जे इनपुट आहे अॅनालॉग इनपुट ते काय आहे, 5 व्होल्ट आहे की 5 व्होल्ट पेक्षा जास्त आहे. जर समजा ते जास्त असेल तर पास काय करायचं 1 आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर काय करायचं 0. म्हणजे कंपॅरिझन कशाशी करायचं, अॅनालॉग इनपुट जे आहे त्याच्याशी कम्पेअर करायचं आणि स्टँडर्ड जे व्होल्टेज आहे त्याच्याशी करायचं. हे तुम्हाला त्याची डायग्राम बघितल्यानंतर एक्झाम्पल्स आहेत त्याचे, म्हणजे डायरेक्ट टाईप एडीसी चे एक्झाम्पल्स आहेत. त्याचे 3 एक्झाम्पल आहेत. फर्स्ट आहे काउंटर, सेकंड आहे सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी आणि थर्ड आहे फ्लॅश टाईप एडीसी. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं वर्किंग बघितल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कंपॅरिझन काय आहे हा पॉइंट कळेल. फक्त काय करायचं, बायनरी डिजिटल कोड आहे तो कशाशी कम्पेअर करायचा, अॅनालॉग इनपुटशी कम्पेअर करायचं आणि जे कम्पेअर केल्यानंतर जो आउटपुट येते ते डायरेक्टली आपण कन्वर्ट करायचं. समजलं हे डायरेक्ट टाईप एडीसी. याच्यामध्ये तुम्हाला हा काउंटर टाईप कळेल, कळल्यानंतर तुम्हाला तो एक्झॅक्टली काय होते कळेल. आता बघा काउंटर टाईप एडीसी आहे, त्याची डायग्राम बघा. त्याच्यामध्ये बेसिकली फर्स्ट जे आहेत, फर्स्ट त्याच्यामध्ये बेसिक जे 5 ब्लॉक्स आहेत ते महत्वाचे आहे. आता बघा हे काय आहे, हे मगाशी असं ओपॅम होतं बरोबर का, हे सेमच आहे पण वर्किंग ऍज अ कम्पॅरेटर. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे
ओपॅम हा काय करतो, व्हेरियस ऑपरेशन परफॉर्म करतो. जसं आपलं लॉजिक गेट आहे तसंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये व्हेरियस ऍप्लिकेशन कशाचे होतात, अॅनालॉग आयसीचे होतात. म्हणजे कंपॅरिझन, ऍडर, जसं आपले लॉजिक गेट्स वर्क करतात तसंच आहे. ओके, कंपॅरिझन करायचं असेल तर आपण काय वापरतो, एक्सऑर गेट वापरतो. सिमिलरली आपण हे जे आहे तिथं ओपॅम ऍज अ कंपॅरेटर वर्क करतो इथं. आता हे कंपॅरेटर काय करतोय ते बघा, नीट लक्ष द्या. फर्स्ट ह्याच्यामध्ये 5 ब्लॉक हे महत्वाचे आहेत. कशामध्ये, काउंटर टाइप एडीसी मध्ये. पहिलं कोणतं आहे, कंट्रोल लॉजिक. सेकंड आहे क्लॉक सिग्नल जनरेटर. थर्ड आहे काउंटर. फोर्थ आहे डीएसी आणि फिफ्थ आहे कंपॅरेटर. बघा फर्स्ट काय होतंय, इथून स्टार्ट होतंय. कंट्रोल सिग्नल आणि इनेबल पिन सिग्नल जी आहे ती काय करते, ते इनेबल करते कोणाला, क्लॉक सिग्नल जनरेटरला. आणि काय म्हणते, म्हणजे इथून काय सिग्नल होतो, इथून सिग्नल पास काय होतं, इकडं होतं. म्हणजे इथून काय होतात तर कमांड्स दिले जातात. म्हणजे तुम्हाला सिग्नल हे ए लागलाय असं कमांड्स इथून क्लॉक करून दिले जातात. आता हा क्लॉक जनरेटर कधी इनेबल होतो, जेव्हा कंट्रोल लॉजिक जे आहे इनेबल पिन किंवा क्लॉक सिग्नल जनरेट करण्यासाठी कमांड देतो. हा कमांड दिल्यानंतर काय होतं, क्लॉक सिग्नल जनरेट होतो. इथून कमांड काय जाते काउंटरला, की क्लॉक जनरेट झालेला आहे आणि तुम्ही सायमल्टेनियसली सिग्नल जो आहे अॅनालॉग सिग्नल तुम्ही हे करू शकता, सेंड करू शकता युजिंग कंट्रोल लॉजिक. कंट्रोल लॉजिक कडून काय येतं, अॅनालॉग सिग्नल येतो आणि इकडून काय येतात, कमांड्स येतात. म्हणजे क्लॉक सिग्नल जनरेट होतो. इथून जनरेट झाला, इथून क्लॉक सिग्नल कंटिन्युअस येतात. आता हे क्लॉक सिग्नल काय करतो बघा, काउंटर मधून काय करतो, तो डायरेक्ट एडीसी ला देतो. लक्ष द्या, डायरेक्ट एडीसी ला देतो. आता एडीसी पासून काहीतरी व्होल्टेज निघते, म्हणजे एडीसी काय करतो, या पर्टिक्युलर व्होल्टेजला, म्हणजे तिथून पर्टिक्युलर व्होल्टेज काय करतो, काउंटर पास करतो एडीसी ला. मग जे व्होल्टेज आलेलं आहे त्याला काय म्हणते मी, व्हीए म्हणते. ओके, व्हीए म्हणजे काय म्हणते, व्होल्टेज ऍम्प्लिफायर म्हणते किंवा व्होल्टेज समथिंग, म्हणजे त्याला सिम्बॉल दिले मी. तिथून व्होल्टेज आलंय काउंटर मधून. ओके, काउंटर कडून डीए कडे, डीएससी कडे आलं, डीएससी कडून ते व्होल्टेज पास झालं, ती कशाला दिलं, नॉन इन्व्हर्टिंग इन्व्हर्टिंग टर्मिनलला, बरोबर. आणि आता हे जे आहे व्हीआय काय आहे, तर ते फिक्स्ड आहे. म्हणजे ते कम्पेअर कशा बरोबर तर करावे लागणार ना. म्हणजे हे कन्सिडर करते मी 5 व्होल्ट आहे. ओके, दिस इज नथिंग बट द 5 व्होल्ट आहे. आता व्हीए कन्सिडर करा, तुमच्याकडे 3 आलं. ओके, आता कम्पेअर करा, 5 मोठं की 3 मोठं, ऑब्विसली 5 मोठं. म्हणून हे काय होणार, मग 5 मोठं ना 3 पेक्षा. मग इथं 3 ही काय होणार, 0 होणार. म्हणजे 5 हा मोठा येतो, म्हणून इथं आउटपुटला काय जाणार, 0 जाणार. तो सिग्नल काय करणार, कंट्रोल लॉजिकला जाणार, इथं 0 सांगणार. 0 पासून तो काउंटरला येणार आणि काउंटर पासून तो डायरेक्ट आपल्याला आउटपुटला मिळणार. कळतंय, समजलं का बघा, लक्ष द्या. काय केलंय, सॉरी मॅम. बघा इथून काय केलं मी, स्टार्ट केलंय. म्हणजे क्लॉक कमांड्स पास करते मी कंट्रोल लॉजिक मधून, की क्लॉक जनरेटर सिग्नल जनरेट करा. यासाठी इथून केल्यानंतर इथून काय होते, कमांड्स होतात. म्हणजे क्लॉक सिग्नल जनरेट होतो. आणि इथून आपण काय करतोय, सायमल्टेनियसली इथून क्लॉक देतोय. ओके, क्लॉक दिल्यानंतर काय होणार सांगा मला, क्लॉक दिल्यानंतर तिथून सिग्नल पास होणार. तिथून सिग्नल कुठे येणार, काउंटर पाशी येणार. काउंटर पासून आल्यानंतर तो डीएसी ला येणार. मग डीएसी ला आल्यानंतर पर्टिक्युलर जो आपल्याला कन्वर्ट करायचा व्होल्टेज आहे, ते कन्वर्ट केलेला व्होल्टेज तो पुढे पास करायचा कंपॅरेटरला दिला. कंपॅरेटर काय करतो, कम्पेअर करतो कोणाबरोबर, व्हीआय बरोबर. कम्पेअर केल्यानंतर काय होणार, परत 0 किंवा 1 मध्ये कन्वर्ट होणार, इथे येणार. आणि इथून परत ते कंट्रोल लॉजिकला जाऊन खाली काउंटरला येणार आणि काउंटर पासून थ्रू डायरेक्ट बाहेर येणार. म्हणजे डिजिटल आउटपुटला येणार, म्हणजे 0 किंवा 1 येणार. हे समजलंय. इथं काउंटर यूज केलाय, म्हणजे हा काय आहे, डीएसी सर्किट आहे काउंटर. कळतंय, हे समजलंय. अजून एखादा एक्झाम्पल घेता का? याच्यामध्ये बघा, आता इथे काय केलं, मग व्हीए ला समजा तुमचं 7 व्होल्ट आलं. ओके, 7 व्होल्ट आल्यानंतर आणि हे काय आहे, 5 व्होल्ट आहे. मग 7 व्होल्ट मोठं की 5 व्होल्ट मोठं, 7 व्होल्ट मोठं. त्यामुळे व्हीए येणार. व्हीए म्हणजे काय आहे, इथं कन्सिडर केला 1 येणार. म्हणजे 1 म्हणजे काय, तर काउंटरला देणार आणि काउंटर थ्रू काय होणार, ते बाहेर आउटपुटला 1 येणार. हे असं. ओके,
कंपॅरिझन तुम्ही व्होल्टेज काय दिलंय आणि फिक्स्ड व्होल्टेज काय तुम्ही फिक्स करताय ते. म्हणजे तुम्ही इथं फिक्स काय करू शकता, 12 व्होल्ट पण करू शकता, तसं काही नाही. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला फिक्स्ड व्होल्टेज तुम्ही कन्सिडर करायचं तिथं. मग 5 व्होल्ट करा, 12 व्होल्ट करा, तुमच्या ह्याच्यावर डिपेंड असणार आहे. तुम्हाला कोणत्या वेनी डायरेक्ट ए टू डी कन्वर्ट करायचं त्याच्यावर ते डिपेंड आहे. मग ते फिक्स्ड व्होल्टेज तुम्ही मग 0 व्होल्ट द्या, 1 व्होल्ट द्या, अप टू n व्होल्ट पर्यंत तुम्ही ते फिक्स्ड व्होल्टेज देऊ शकता. मग त्याच्या अकॉर्डिंगली इथं VA हा चेंज होणार. म्हणजे VA जर समजा आता इथे काय मी केलं, फिक्स्ड व्होल्टेज 3 व्होल्ट केलं. मग 3 व्होल्ट पेक्षा VA जर छोटा असला तर 0 येणार आणि 3 व्होल्ट पेक्षा मोठा असला तर 1 येणार. असं हे तुम्ही कंपॅरिझन करू शकता. मॅम तिथं क्लॉक सिग्नलचं यूज काय म्हणजे फंक्शन काय? क्लॉक सिग्नल काय करतो, क्लॉक सिग्नल इथून कमांड देतो. कमांड काय देतो की तुम्ही कंटिन्यू सिग्नल पास करू शकता. दिस इज नथिंग बट द क्लॉक सिग्नलचं वर्किंग आहे. क्लॉक सिग्नल काय करतो, आपल्याला इथून क्लॉक सिग्नल जो आहे तो सिग्नल ट्रॅव्हल करण्यासाठी आपण क्लॉक सिग्नल जनरेटर यूज करतो. मॅम तो VA जर मोठा आला तर 1 येणार आणि VA जर लहान आला VA पेक्षा तर 0 येणार ना? हा 0 पास करणार डिरेक्टली. मॅम आधी आउटपुट येतं आणि नंतर कंपॅरिझन होतं का? हा बरोबर ना, आधी आउटपुट येणार म्हणजे आउटपुट नाही येणार, आपल्याला सर्टन कुठला अमाऊंट आहे म्हणजे कोणती अमाऊंटचं आपल्याला कन्वर्जन करायचं, कोणत्या पार्टचं व्होल्टेजचं कन्वर्ट करायचं, तो पार्ट काउंटर पासून पुढे येणार. तो पार्ट आल्यानंतर तो व्होल्टेज किती आहे तो काउंट करणार कोण, DAC. तो काउंट केल्यानंतर तो बाहेर पाठवणार की एवढ्या व्होल्टेजचं व्होल्टेज आहे. मग ते व्होल्टेज दिला आणि ते कंपॅरिझन होणार आणि परत ते काय होणार, कंट्रोल लॉजिकला येणार. कंट्रोल लॉजिक थ्रू काउंटरला येणार, काउंटर थ्रू ते बाहेर जाणार. असं समजतंय? म्हणजे ही काउंटरचा जो प्रोसेस आहे ते 2 वेळा होणार. म्हणजे फर्स्ट असं जाऊन असं, देन कंपॅरिझन, देन कंट्रोल लॉजिक, देन कंट्रोल लॉजिक आणि देन स्टार्टिंगला काउंटर. आउटपुट काय येणार आहे त्याचं? यस, स्टार्टिंगला आउटपुट काय येणार आहे? कारण का नंतर कंपॅरिझन होतीये ना. हा मग स्टार्टिंगला काय येणार, तुमचा सिग्नल येणार ना, तुम्हाला कोणता सिग्नल करायचा आहे तो कन्वर्ट, बरोबर का? तो इथून सिग्नल येणार, तो पुढे पास होणार इथं काउंटरला. तो काउंटर पासून तो DAC ला येणार म्हणजे कन्वर्जन करण्यासाठी येणार. मग कन्वर्जन करण्यासाठी आल्यानंतर काय होणार, तो पर्टिक्युलर व्होल्टेज निघणार बाहेर. मग ते कंपॅरिझन करणार. कंपॅरिझन केल्यानंतर तो सिग्नल कंट्रोल लॉजिकला जाणार आणि कंट्रोल लॉजिक करून काउंटरला जाऊन तो बाहेर जाणार. असं म्हणजे काउंटर नंतर तो काय आउटपुट डायरेक्ट काउंटर नंतर बाहेर येतो. फर्स्ट पहिल्यांदा काय होतं, स्टार्ट होतं लॉजिक गेट, कंट्रोल लॉजिक मध्ये येतो, कंट्रोल लॉजिक कडून कंट्रोल कडे जातो आणि कंट्रोल कडून DAC ला जातो. DAC काय करतो, जो डेटा आपल्याला कन्वर्ट करायचा तो कन्वर्ट केलेला डेटा कंपॅरिझन साठी पाठवतो पुढं. मग कंपॅरिझन करतो आणि कंपॅरिझन केलं की लॉजिक कंट्रोल लॉजिक कडे जातो, कंट्रोल लॉजिक कडून काउंटर कडे येतो, काउंटर कडून डायरेक्ट बाहेर जातो. असं ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू होते जोपर्यंत आपला अॅनालॉग सिग्नल कम्प्लिटली कन्वर्ट होत नाही इन डिजिटल फॉर्म मध्ये, तोपर्यंत ही सिग्नल कंटिन्यू होतो. समजले हे? समजलं असेल तर पुढे जायचं का? बघा सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन ADC. आता याच्यामध्ये काय आहे बघा, सेम सर्किट आहे, फक्त जिथे काउंटर यूज केला होता तिथे फक्त सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर यूज करायचं. ओके, कळतंय? इथं फक्त ही टेक्निक आहे सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर. ही टेक्निक आहे, ही काय करते, इंटरनली डायरेक्टली कंपॅरिझनला पाठवते. म्हणजे बघा मगाशी जसं होतं तसंच आहे, काहीच चेंज नाहीये सर्किट मध्ये, फक्त जसं नाव आहे त्याप्रमाणे इथं फक्त ते हे यूज केलेलं आहे. ओके, याच्यामध्ये बेसिक तुम्हाला 5 ब्लॉक्स आहेत महत्वाचे, कंट्रोल लॉजिक, क्लॉक सिग्नल जनरेटर, सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर, DAC आणि कंपॅरिझन. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टार्ट पासून लॉजिक काय होतं, कमांड्स पास होतात. त्याच्यामध्ये काय म्हणतो तो कंट्रोल लॉजिक, पहिल्यांदा क्लॉक सिग्नल जनरेट करा. जो क्लॉक सिग्नल जनरेट झाल्यानंतर काय म्हणतो, क्लॉक सिग्नल कमांड पाठवतो की तुम्ही हे करू शकता, म्हणजे सिग्नल पास करू शकता. मग कंट्रोल लॉजिक काय करतो, कंट्रोल सिग्नल पास करतो. मग सिग्नल पास केल्यानंतर काय होणार, अप्रॉक्सिमेशन सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर मध्ये काय होणार, ते पर्टिक्युलर सर्टन पार्ट आहे तो पुढे पास होणार DAC पर्यंत. मग डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर करण्यासाठी जे व्होल्टेज म्हणजे सिग्नल आला त्याचा व्होल्टेज काउंट होणार आणि तो काउंट काय करणार पुढे कंपॅरिझनला
पाठवणार आणि कम्पॅरिझन आणि VI हे काय होणार कम्पेअर होणार आणि तिथून ते कंट्रोल लॉजिकला जाणार आणि कंट्रोल लॉजिककडून सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर पाशी येणार आणि तिथून तो डायरेक्टली बाहेर जाणार. सेम प्रोसिजर सेम फॉर्मॅट काहीच बदल नाही. फक्त एवढा बदल की दिस इज द चेंजिंग अ ब्लॉक. फक्त एक ब्लॉक करायचं चेंज काउंटर पासून सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर. कळतंय? हे एक्झाम्पल सांगा ना. एक्झाम्पल केल्यावर काय चेंजेस होणार आहेत कशामध्ये त्या प्रोसिजर मध्ये? त्याच्यामध्ये काय प्रोसिजर मध्ये चेंज काय नाही होणार. हे फक्त एक्झाम्पल आहे डायरेक्ट टाईप एडीसीचं. म्हणजे हा डिव्हाइसच असा मॅन्युफॅक्चर केलेला आहे की जो पर्टिक्युलर सर्टन डाटा आहे तो चेंज करण्यासाठी. म्हणजे आता बघा तुम्ही तुम्हाला जर आता बघा तुम्ही उन्हाळ्यामध्ये ओके उन्हाळा आहे तुम्हाला जर गरम होते तर तुमच्याकडे व्हेरियस ऍप्स ऍप्लिकेशन असतात म्हणजे ऑप्शन्स असतात बरोबर का. काय काय असते तुमच्याकडे फॅन असेल एसी असेल कूलर असेल. मग तुम्ही असं का करत नाही की तुम्ही फक्त फॅनच का यूज करत नाही. ऍज पर आवर एन्व्हायरमेंट त्याच्याप्रमाणे ते बंद बरोबर होतं बरोबर की नाही. मग ऍज पर आवर सिग्नल कोणचा सिग्नल आहे त्याच्यावर ते काय होतं काउंटर सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर हे यूज केले जातात. हे त्याचे एक्झाम्पल आहेत डायरेक्ट टाईप एडीसीचे. हे काय असं नाहीये की म्हणजे त्याच्यातला तो टाईप आहे टाईप नाहीये हे त्याचं एक्झाम्पल आहे. सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन थोडक्यात तुम्ही म्हणू शकता काउंटर म्हणजे फॅन आहे. सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर आहे तो म्हणजे एसी आहे. मग तुम्हाला कोणतं यूज करायचं तुमची इच्छा. मग तुम्ही सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन यूज करा किंवा काउंटर यूज करा. फक्त हे एक्झाम्पल्स आहेत मी तुम्हाला सांगते डायरेक्ट टाईप एडीसीचे हे एक्झाम्पल्स आहेत. हे टूल्स असं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे की ते डायरेक्ट कन्वर्ट करतो A to D. कळालंय? तुम्ही तुमच्या नीड प्रमाणे तुम्ही कोणता यूज करायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही सक्सेसिव्ह करा किंवा काउंटर करा ऍज पर युअर नीड. दोन्हीचं वर्किंग सेम आहे ना? वर्किंग सेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही. वर्किंग सगळं सेमच आहे. फक्त त्याच्यामध्ये जिथं काउंटर यूज केला जातो तिथे फक्त सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर यूज केलं जातं. हे एक्झाम्पल्स आहेत. आता फॅन्स आणि एसीचं वर्किंग काय आहे फक्त आपल्याला थंडी हवा देणं ओके. पण थोडंसं वर्किंग वगैरे थोडंसं वेगळं असणार त्याच्यामध्ये. मग सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत असताना काही एलिमेंट्स वेगळे असणार पण वर्किंग मात्र सेमच असणार ना. तसंच आहे हे. मग समजले हे सेम वर्किंग आहे काहीच बदल नाहीये. फक्त आपण काय करतोय काउंटरच्या ऐवजी इथं सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रजिस्टर यूज करतोय. मॅम ते कम्पॅरेटर आहे ना त्याच्यात जिथे VI लिहिलंय ना तर ते कॉन्स्टंट असणार का नेहमी म्हणजे फिक्स करावंच लागणार का आपल्याला? फिक्स्ड व्हॅल्यू असणार. तुम्ही ती फिक्स व्हॅल्यू तुम्ही तुमच्या ह्याच्यावर करू शकता. म्हणजे तुम्ही 5 व्होल्टला करायचंय 7 व्होल्टला करायचं 12 व्होल्टला करायचं 10 व्होल्टला करायचं ते तुम्ही ठरवायचं. पण ही व्हॅल्यू कंटिन्यू मॅक्झिमम किती देऊ शकतो मॅम आपण त्याला? मॅक्झिमम कम्पॅरेटरला बघा 15 व्होल्ट असते कम्पॅरिझन. 15 व्होल्ट पर्यंत देऊ शकता मॅक्सिमम. ओके मॅम. आणि जर तुम्हाला अजून जास्त मोठा देत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे कम्पॅरिझन यूज करू शकता कम्पॅरिझन असं. तर त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही आयसी चेंज करून कम्पॅरिझनचा आयसी वेगळा यूज करू शकता. मॅम ते पण VI ला जर 15 व्होल्ट दिला आणि VA ला सुद्धा 15 व्होल्ट दिलं तर मग जेव्हा ते इनपुट आहे ना मग इनपुट काय जाईल मग 0 जाईल का 1 जाईल? 1 जाईल. आपण तशी कंडिशन अप्लाय करायची ना तिथे. इथे काय कंडिशन होते कम्पॅरिझनचं काय म्हणतो कम्पॅरिझन जर सेम व्हॅल्यू असेल VA इज इक्वल टू VA असेल VI इज इक्वल टू VA असेल तर आउटपुट 1 किंवा ग्रेटर असेल तरी पण 1 असं आणि लेस असेल तर फक्त 0. दिस इज द कम्पॅरेटर इक्वेशन्स. ओके मॅम. समजलं हे? पुढे जायचं का मग? येस मॅम. ओके. तर बघा फ्लॅश टाईप एडीसी आहे. ओके. फ्लॅश टाईप एडीसी मध्ये काय करायचं बघा इथं आता तुम्हाला थोडंसं चेंज आहे. कसा चेंज आहे बघा. फ्लॅश टाईप एडीसी जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ बीटचं करू शकता. आता याच्यामध्ये बघा फ्लॅश टाईप मध्ये काय केलं जातं इनपुट जे आहे म्हणजे इनपुट जे आहे त्याला काय केलं जातं तर तुमचं जे आउटपुट येणार आहे VR काय आहे रेफरन्स आहे बरोबर का. आणि कम्पेअर कशाशी करणार आपण VI शी करणार. पण VR जे आहे हे काय करायचं आपल्याला व्होल्टेज डिवायडर रूल प्रमाणे आपण डिवाइड करायचं. का डिवाइड करायचंय
कारण आता बघा हे 3 बीट फ्लॅशर मी यूज करते. 3 बीट फ्लॅशर म्हणजे किती कॉम्बिनेशन असू शकतात? 8, बरोबर. मग आपल्याला 8 कम्पेअर पाहिजे की नाही? कंपॅरिझन 8 आपण यूज करावे लागतील की नाही? मग आता व्हीआर हे काय करायचं? डिवाइड करायचं 8 पार्ट्स मध्ये. व्हीआर आपण 8 करायचं. मग व्हीआर व्हॅल्यू काहीही असू शकू द्या. म्हणजे तुम्ही अॅनालॉग सिग्नलची व्हीआर काहीही सिग्नल असू द्या, ते काय करायचं? डिवाइड रूल यूज करायचा आणि तिथे काय करायचं? कंपॅरिझनला ते ऍज अ इनपुट म्हणून कन्सिडर करायचं. आणि व्हीआय जे आहे ते फिक्स व्हॅल्यू आहे, ती कशाला द्यायची? नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला. आणि जे व्हीआर आपण 8 आहे, म्हणजे व्हीआर हे काय करायचं? बघा कंपॅरिझन हे 8 केलेत. का केलेत 8? कारण आपण किती बीट्स यूज केलेत? 3 बीट यूज करतोय आपण, बरोबर का? 3 बीट म्हणल्यानंतर काय येतात? 8 कॉम्बिनेशन येतात. त्यामुळे आपल्याला आउटपुट मध्ये किती पाहिजेत? 8 पाहिजे. तर त्यामुळे मी काय केलंय? कंपॅरिझन हे काय यूज केलेत? 8 कंपॅरिझन यूज केले. आणि हे 8 कसे कंपॅरिझन केलेत? जे व्हीआर इनपुट आहे, म्हणजे इनपुट जे आहे व्हीआर, आपल्याला जे सिग्नल करायचं आहे कन्वर्ट, तो व्हीआर काय केला? 8 पार्ट्स मध्ये डिवाइड केला. आणि व्हीआय जे आहे ते सेमच ठेवला, म्हणजे प्रत्येकाला दिला. आणि हे ऍज अ प्रायोरिटी इन्कोडर इथे कनेक्ट केला. आणि प्रायोरिटी इन्कोडर नुसार आपल्याला इथं चेंज होणार. म्हणजे काय करणार? तो 1 असेल त्याला प्रायोरिटी पहिल्यांदा देणार. समजते? हे काय आले का? काय केलंय? फक्त मी 3 बीट फ्लॅशर टाइप यूज केलाय. त्याच्यामध्ये 3 बीट असल्यामुळे मी काय केलंय? कॉम्बिनेशन किती असायला पाहिजे? 8 असायला पाहिजे. म्हणून काय केलंय? 8 कंपॅरिझन यूज केलं. आता 8 कंपॅरिझनला आपल्याला प्रत्येक वेळेस व्होल्टेज वेगळं देता येत नाही. त्यामुळे मी काय केलंय? व्होल्टेज डिवायडर रूल्स यूज केलाय किंवा व्होल्टेज डिवायडर नेटवर्क यूज केलंय. त्याच्यामध्ये मी काय केलंय? व्होल्टेज डिवाइड केले आणि ते नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला मी दिलंय. आणि आता जे राहिलेलं व्हीआय आहे ते काय दिलंय? नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल दिले. आणि व्हीआर हे काय दिले? इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिले. आणि हे काय केलंय? दोन्ही सगळे जे कंपॅरेटर आहेत ते प्रायोरिटी इन्कोडरला दिले. प्रायोरिटी इन्कोडर काय करतो? चेक प्रायोरिटी. काय करतो चेक प्रायोरिटी? जर तुमचं जिथे 1 असेल ती प्रायोरिटी फर्स्टला जाणार, 0 असेल ती सेकंडला येणार. तशा पद्धतीने आपण इथं डिजिटल आउटपुट आपल्याला मिळणार. कळतंय? समजते का? बघा 3 बीट टाइप फ्लॅशर टाइप आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी किती केले? कंपॅरिझन 8 कंपॅरिझन यूज केले, कारण आपल्याला 8 कॉम्बिनेशन मिळतात. म्हणजे ही नंबर ऑफ बीट्स असतील त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही कंपॅरेटर्स वाढवू शकता. आणि त्याच्या पुढे प्रायोरिटी इन्कोडर लावायचा आणि आपल्याला त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आउटपुट्स मिळतात. समजते का हे? फक्त इथे लक्षात ठेवा की व्होल्टेज डिवायडर नेटवर्क यूज केलंय. व्होल्टेज डिवायडर नेटवर्क म्हणजे काय? ज्याला सिम्पली व्होल्टेज डिवाइड केलं जातं इंडिव्हिज्युअली, म्हणजे इक्वली व्होल्टेज डिवाइड केलं जातं व्ही बाय आर. बघा इथं 1 to 8 आहे. व्ही बाय आर ने आपण काय केलं जातं? रिस्पेक्टिव्हली त्याला ड्रॉप केलं जातं. व्होल्टेज हे केलं जातं युजिंग रजिस्टर. म्हणजे रजिस्टर यूज करून आपण काय केलं जातं? व्होल्टेज डिवाइड केलं जातं. आणि सेम वर्किंग आहे, काहीच नाही, फक्त याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं आणि ते पास केलं जातं. म्हणजे समजा आता इथं प्रत्येक ठिकाणी 0 0 0 0 आलं तर आन्सर काय आलं? 0 0 0. ओके. तसंच बघा 0 0 0 0 1 आलं तर आन्सर काय येणार? 1 0 0 1. सिमिलर वे मध्ये आपण करू शकतो. समजलंय का हे? येस मॅम. नेक्स्ट पॉइंट बघा, ह्याच्यामध्ये हे झालं डायरेक्ट टाइप एडीसी मध्ये. त्याच्यामध्ये कोणते कोणते बघितले आपण? सक्सेसिव्ह, काउंटर आणि फ्लॅश टाइप. हे तीन एक्झाम्पल्स आहेत डायरेक्ट टाइप एडीसीचे. म्हणजे ते काय करतात? डायरेक्टली टेक्निक यूज करून करतात. आता बघा इनडायरेक्टली टेक्निक मध्ये काय करायचंय? त्याच्यामध्ये इनडायरेक्टली म्हणजे काय करतो आपण? इनडायरेक्ट मेथड यूज करतो. कशासाठी? अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर करण्यासाठी. आता फर्स्ट काय केलं जातं? जनरली आपण काय करतो? फर्स्ट इट कन्व्हर्ट्स अॅनालॉग इनपुट इन अ लिनियर फंक्शन टाइप. म्हणजे लिनियर म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट केला जातो. आणि त्या फ्रिक्वेन्सी कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? इन अ बायनरी आउटपुट मध्ये. आता त्याच्यासाठी पहिलंच फक्त एकच टाइप आहे त्याच्यामधला, ड्युएल स्लोप एडीसी. आता हे ड्युएल स्लोप काय आहे आपण बघूया. बघा याच्यामध्ये ड्युएल स्लोप एडीसी काय करतो? डिजिटल आउटपुट जे आहे
ते आपल्या अॅनालॉगच्या इनपुट प्रमाणे ते आपल्याला ड्युअल स्लोप टेक्निक यूज करून कन्वर्ट केलं जातं. आता याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली बघा इंटिजर, कंपॅरेटर, कंट्रोल लॉजिक आणि क्लॉक सिग्नल जनरेटर आणि लास्टला काउंटर हे खूप महत्वाचे मेन 5 ब्लॉक्स आहेत. ओके, 5 ब्लॉक्स आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करतो, कंट्रोल लॉजिक काय करतो, इथून स्टार्ट होते, कंट्रोल लॉजिक स्टार्ट करतो आणि इथून काय कमांड पास होते, प्लीज जनरेट द क्लॉक सिग्नल. आता हे क्लॉक सिग्नल काय केला मी, जनरेट केला. जनरेट झाल्यानंतर काय होणार सांगा मला, सिम्पली जनरेट झाल्यानंतर इथून सिग्नल पास होणार. आता बघा इथून सिग्नल पास झाल्यानंतर तो सिग्नल कुठे पुढे जात नाही, तर तो सिग्नल काय करणार, वेट करणार. कोणाचा, याचा. आता बघा इथं इंटिजर काय करते, VI आणि VR हे दोन्ही काय मी केले, इंटिजरला दिले. इंटिजर म्हणजे काय, सिम्पली ऍडिशन म्हणू शकता तुम्ही. ओके, ऍडिशन म्हणू शकता किंवा मग ऍडिशन तुम्ही म्हणलं तरी चालेल. आता बघा हा स्विच आहे. मॅम एखादं एक्झाम्पल देऊन सांगा ना. आता एक्झाम्पल कसं घेऊन सांगू, एकच मिनिट. ते न्यूमरिकल व्हॅल्यूज घेऊन सांगा ना. एक मिनिट, हे आधी एक्सप्लेन करते आणि मग तुम्हाला एक्झाम्पल सांगते. ओके, VI जे आहे ते फिक्स व्हॅल्यू आहे आणि VR जे आहे ते रेफरन्स व्होल्टेज आहे. ते काय केलं, इंटिजरला दिले. आता कंपॅरिझन कशा बरोबर करायचंय हे बघा. कंपॅरिझन काय केलंय, एक टर्मिनल ग्राउंड केलंय आणि VI ला दिले. मग हे दोन्ही काय होणार, VI थ्रू इंटिजरला जाणार आणि इथं कंपॅरिझन होणार. कंपॅरिझन थ्रू लॉजिक सर्किटला जाणार आणि लॉजिक सर्किट थ्रू काउंटरला जाणार आणि आउटपुट आपलं फायनलला येणार. ओके, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला कळेल स्विच आहे ते एक्सटर्नली कनेक्टेड आहे. आता VI काय आहे, तर एक्सटर्नली इनपुट आहे. आता रिसीव्ह झाल्यानंतर कमांड काय करतो, कम्पेअर करतो. काय कंपॅरिझन करतो, आउटपुट ऑफ इंटिजर विथ 0 व्होल्टेज ग्राउंड. म्हणजे काय करतो बघा, आता लक्ष घ्या, एक्झाम्पल घेते मी. एक्झाम्पल काय करते मी बघा, VI आणि V0 याच्यापैकी दोन्ही पैकी आपण काय केलं, VI काय आहे, 5 व्होल्ट आहे. ओके, ड्युअल स्लोप आहे त्यामुळे 2 वेळा कंपॅरिझन केलं तरी चालेल. बघा आता इथून मी काय केलंय, स्विच केलंय. येस, V0 हा आहे 5 व्होल्ट. ओके, 5 व्होल्ट हा इंटिजरला दिला, इंटिजर थ्रू इथं 5 व्होल्ट आला. ओके, 5 व्होल्ट आणि इथून काय केलंय, सेकंड टर्मिनल ग्राउंड केलंय. म्हणजे इथं काय असणार आहे, 0 असणार आहे. 5 इंटू 0 काय येणार, 5. म्हणजे आउटपुट काय येणार, इथं 1 येणार. बरोबर का, 1 आलं. 1 नंतर हे काय पुढे पास करणार, 1 पास करणार. ओके, ते 1 कसं आलं, 1 कसं आलं म्हणजे आपण काय केलंय, VI काय दिलाय, 5 व्होल्ट दिलाय. बरोबर का, बरोबर ना. येस मॅम. मग तो इंटिजरला काय आला, इथं 5 व्होल्ट आला. आणि कंपॅरिझनला दुसऱ्या व्होल्टला दिलाय, काय केलंय, ग्राउंड केलंय. ग्राउंड केलंय म्हणल्यानंतर ऑब्विसली काय झाला, 0 झाला. बरोबर. आता मला सांगा 5 व्होल्ट आणि 0 कंपॅरिझनला आपण काय केलं, कंडिशन केली की जर समजा 5 व्होल्ट पेक्षा जास्त किंवा 5 व्होल्ट असेल तर आपल्याला काय येणार, 1 येणार, अदरवाईज 0 येणार. मग इथं काय आलं, 5 व्होल्ट आणि 0, 5 व्होल्ट आणि इथं 0 आलं तर आउटपुटला काय येणार, मग 1 येणार. ओके, जस्ट वेट मिनिट.
तर कुठं हा बघा लास्ट पॉइंट होता इथं काय इंटिजर पासून 5 व्होल्ट आलं. ओके 5 व्होल्ट आणि 0 म्हणजे 1 आला इथे. आता समजा इथे काय केलं मी नेक्स्ट स्विच काय केलं रेफरन्स व्होल्टेजला गेले. रेफरन्स ड्युअल स्लोप असल्यामुळे ते 2 वेळा येणार. रेफरन्स व्होल्टेजला आले इंटिजर व्हॅल्यू आली. रेफरन्स व्होल्टेज समजा मी दिलं 5 व्होल्टच. ओके 5 व्होल्ट दिले तर आपल्याला 5 आलं. 5 काय आलं 1 आला. म्हणजे दोन्ही काय आलं 1 1 आलं. ओके म्हणून काय कन्सिडर केलं डायरेक्टली 1 आला इथे. मग इथे काय झाला 1 आला. जर समजा रेफरन्स व्होल्टेज कमी असेल आणि व्हीआय जर जास्त असेल तर काय होणार इथून व्हीआयचं काय येणार 1 येणार आणि व्हीआरचं काय येणार 0 येणार. ओके मग ते काय कन्सिडर करणार व्हीआरचा जो आलेला आहे ते आपल्याला कन्सिडर करणार. समजतंय म्हणजे ड्युअल स्लोप आहे. 2 वेळा कंपॅरिझन होणार. कळतंय का? एकदा स्विच काय केलं व्हीआयचा आणि एकदा व्हीआरला स्विच केला. मग ते स्विच केल्यानंतर जे आपल्याला आउटपुट येते 0 आणि 1 येते. मग ते व्हीआरचं जे आलेलं आउटपुट आहे ते आपल्याला पुढे पास करणार. कळतंय? व्हीआर आणि व्हीआय ची व्हॅल्यू 0 बरोबर कम्पेअर करायची आहे का? हा 0 बरोबर कम्पेअर करायची. पण दोन्हीची व्हॅल्यू वेगळी राहणार आहे ना व्हीआय आणि व्हीआर ची. हा प्रत्येक वेळेस वेगळी राहते. कधी 16 म्हणजे सेम जर तुम्ही दिला अप्लाय तर सेम येणार. असं इंटिजर काय करतो सिम्पली या दोन्हीचं ऍड करून देतो पास करून. म्हणजे जर समजा आता कधी कधी कसं होणार जर तुमचं हे स्विच केलं म्हणजे काय आला हा 5 व्होल्ट आला. ओके व्हीआय 5 दिला व्हीआर 3 दिला. मग किती झाला ह्या इंटिजरला दिल्यानंतर 8 झाला बरोबर. आणि 8 पेक्षा 0 काय आहे ऑब्विसली मोठा आहे. म्हणून मग मी काय केलं इथं 1 दिलं. म्हणून आपल्याला आउटपुट हे 1 मिळतं. असं तुम्ही असंही त्याला ऍज अ यूज करू शकता. इंटिजरला दिलं तर डायरेक्टली नुसतं फक्त स्विचच नाही केलं आणि डायरेक्टली व्हीआय दिला तरी पण ते कॉपी करतो. त्यामुळे हे डॉटेड लाईन तुम्हाला दिलेली आहे. जर हे इंटिजरला हे दोन्हीचं देऊन जर तुम्ही इंटिजरला दिलं तर ऍडिशन होऊन येणार पुढे. जर सिम्पली व्हीआर किंवा व्हीआय दिला तरी पण येणार. असं म्हणजे कळतंय? सेपरेट कंपॅरिझन पण चालेल का ऍडिशन न करता? सेपरेट कंपॅरिझन जरी केलं तरी चालेल. कंबाईन कंपॅरिझन जरी केलं तरी चालेल. मॅम जेव्हा हे आपण झालं सेपरेट कंपॅरिझन करतो ना तेव्हा 2 आन्सर्स येतात. मग एक जर 0 आला आणि एक जर 1 आल्यावर कोणतं घ्यायचं? मग त्यावेळेस व्हीआरचं ते घ्यायचं. जे व्हीआरचं आलंय ते घ्यायचं. त्यामुळे ते ड्युअल स्लोप म्हणते ह्याला. म्हणजे दोन्ही वेळेस तुम्ही करू शकता. दोन्ही वेने तुम्ही युज करू शकता. दिस इज द कंपॅरेटर नेहमी ग्राउंडच असणार का? काय म्हणताय कंपॅरेटर आहे ना बोलल्यानंतर कसं ग्राउंड हा. मॅम कंपॅरेटर आहे ना तर तो ग्राउंड केला मग त्याची व्हॅल्यू नेहमी 0च असणार का? हा त्याची नेहमी 0च असणार. मग नेहमी आउटपुट 1 येणार आहे का? नेहमी आउटपुट कसं बनेल जरी 0 असेल तर तुम्ही कन्सिडर करू शकता ना 0 आउटपुट आलं म्हणजे जर समजा तुम्ही पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल ती 0 पेक्षा काही कधी कधी सिग्नल हा निगेटिव्ह मध्ये पण येतो. त्यामुळे कधी कधी 0 पेक्षा कमी पण येतो. सिग्नल आहे तो ऑब्विसली जेवढी वरती वेव जाते तेवढी खाली वेव येते. त्यामुळे निगेटिव्ह पण येणार 0 येणार. सिग्नल आहे तो 0101 मध्ये येणार. ओके मॅम. व्हीआर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर 0 येईल ना मॅम? ऑब्विसली व्हीआर व्हॅल्यू किंवा व्हीआय पण व्हॅल्यू निगेटिव्ह होऊ शकते ना कधी कधी. कारण इनपुट जरी आपण असं जरी केलं म्हणजे बघा सिग्नल असा पास केला तर ऑब्विसली ह्याची व्हॅल्यू काय येणार या ह्याची निगेटिव्ह येणार ना. मग त्यावेळेस निगेटिव्ह हा मॅम तेव्हा 0 येईल. काय देत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही फक्त हाफ सायकल दिली तर पॉझिटिव्ह येणार सगळं. सिम्पली तुम्ही असं दिलं तर निगेटिव्ह येणार. Yes, ma'am. हे झालं आपलं ड्युअल स्लोपचं वर्किंग. इथं आपला चॅप्टर मधला डीएसी म्हणजे डेटा कन्व्हर्टर हा पॉईंट इथं फिनिश होता. ओके आता 5.2 आहे तो मेमरी डिव्हाइस आहे. तुम्हाला ते मेमरी बद्दल सगळ्यांना तुम्ही कम्प्युटरचे स्टुडंट आहात म्हणल्यानंतर तुम्हाला सगळं माहिती आहे. तरी आपल्याला मेमरी डिव्हाइस जे आहे ते बघायचं आहे. बघा तो थोडंसं फक्त इंट्रोडक्शन घेऊया आणि नेक्स्ट पॉइंटला आपण नेक्स्ट चॅप्टरला स्टार्ट करूया. मेमरी म्हणजे काय तुम्ही त्याला ह्युमनची ब्रेन पण म्हणू शकता. त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो बरोबर का. त्याचबरोबर इन्स्ट्रक्शन पण त्याच्यामध्ये स्टोअर होतात. कम्प्युटर मेमरी काय करते त्याच्यामध्ये स्टोअर स्पेस असू शकतो किंवा केचे मेमरी सुद्धा असते. म्हणजे त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन पण होतो त्याचबरोबर डेटा पण स्टोअर होतो. त्याला आपण मेमरी म्हणतो बरोबर. किंवा प्रोसेसिंग करण्यासाठी किंवा एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण मेमरी यूज करतो. कम्प्युटर हा काय करतो मेमरी जास्तीत जास्त यूज करतो. कारण आपल्याला बघा बॅकडेटेड डेटा जर पाहिजे असेल तर आपल्याला मेमरी लागते बरोबर का.
कधी कधी बघा मोबाईल मध्ये जर तुम्ही एखादा व्हिडिओ बघत असाल आणि मधूनच जर तुम्ही ऑफ जरी केला तरी काही वेळ काळानंतर जरी ओपन केला तर तोच व्हिडिओ तिथूनच स्टार्ट होतो, बरोबर. त्यासाठी आपल्याला मेमरी लागते. आता मग मेमरीचे साईज कसे असतात तर बघा इथं माहितीच आहे तुम्हाला 16:100 म्हणजे 16K म्हणजे तुम्ही कसं म्हणू शकता 16 × 1024 म्हणजे ही काय आहे के ची व्हॅल्यू आहे 1000 आहे म्हणजेच काय 65536 म्हणजेच 64K 0 to 655 बिट्स असतात म्हणजे त्याचे ऍड्रेस असतात. हे तुम्हाला माहितीच आहे. मेमरी प्रायमरी त्याचे दोन टाइप्स आहे, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी म्हणजे जी की प्रायमरी मेमरी म्हणू शकता किंवा मेन मेमरी म्हणू शकता म्हणजेच आपल्या मोबाईलची केची मेमरी. आणि एक्सटर्नली मेमरी म्हणजे तुम्ही एक्सटर्नली आपल्याला पाहिजे स्टोरेज त्यावेळेस तिथून दिलं जातं म्हणजे मॅग्नेटिक डिस्क किंवा ऑप्टिकल डिस्क सुद्धा म्हणू शकता. हे तुम्हाला माहितीच आहे. सीपीयू रजिस्टर्स असतात म्हणजे इंटरनल मेमरी मध्ये सीपीयू रजिस्टर्स, केचे मेमरी आणि मेन मेमरी. आणि एक्सटर्नल मध्ये मॅग्नेटिक मेमरी, ऑप्टिकल मेमरी आणि मॅग्नेटिक टेप असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके, हे झाले त्याचे टाइप्स. दिस इज द इंटरनल मेमरीचे टाइप. सीपीयू रजिस्टर, केचे मेमरी, मेन मेमरी हे त्याचे पार्ट्स म्हणू शकता किंवा त्याला आपण इंटरनल मेमरी म्हणू शकता. कळालं हे? त्याच्यामध्ये तुम्ही रॅम जी आहे ती काय आहे, रीड रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे. हे तुम्हाला माहितच आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी काय करते. तर आपण हा पार्ट जो आहे मेमरीचा नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, त्याच्यामध्ये रॅमचे जे पार्ट्स आहेत स्टॅटिक, डायनामिक आहे. नंतर रॉम आहे, रॉमचे त्याचे पार्ट्स आहे, EROM, EEROM, PROM हे सगळे जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, कळतंय? तर हा पॉइंट मग मेमरी आपले दोनच पॉइंट फक्त राहिलेले आहेत, मेमरी आणि लॉजिक काय प्रोग्रामिंग लॉजिक डिव्हाइसेस मीन्स PLD एवढे फक्त पॉइंट राहिलेले आहेत. इथं आपला चॅप्टर 5 चॅप्टर जो आहे तो फिनिश होतो. ओके, इथं रेकॉर्डिंग स्टॉप करते 1 मिनिट. मॅम गेस्ट लेक्चर कधी होणार मला आहे? एक नोटीस, हा गेस्ट लेक्चर हे मंडेला होणार आहे. मंडेला 10 o'clock ला होणार आहे. 10 to 1 or 2 hours मध्ये होऊन जाईल. स्टॉप शेअरिंग.